मराठा आरक्षणासंदर्भात विरोधी पक्षाची भूमिका जाहीर करावी असे सांगत मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना नाशिक येथे निवेदन दिले आहे। तुम्ही म्हणता की मला द्यावं बघा चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। तर माझं असं म्हणते माझी आजी बाबाही असो आमचं विरोधी पक्षाने एवढंच म्हणून विरोधी पक्षाने ही भूमिका घेऊन आता सत्ताधारी बोलतच नव्हतं कारण मध्ये कार्यक्रम आम्हाला कोणाचा कार्यक्रम करायचा नाही आणि करायचं आणि मी तुम्हाला सांगू कुठल्याही तुम्ही भूमिका घेतली ना तुम्ही आमची अपेक्षा आहे तुम्ही हा राज्याकडे सोडणारा प्रश्न नसेल तर मग मोदींना सांगावं लागेल आणि राज्यात जर असं नसेल तर मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांचे सगळे एकदम आम्ही आपला सगळे आता तेवढं फक्त आमची विनंती बहिणीकडे आम्ही मागतो तुम्ही आम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यावं। महाराज की जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा लाख मराठा। पहिलं आमची तुमचाही जास्त काही वेळा मिळेल एवढा माझ्या विश्वास दाखवला याबद्दल आणि ते तुम्ही जमा करू शकता। आईचं आणि तुमचं संगे पाटलांनी 29 तारखेचा जो निर्णय ठेवला मॅडम राजकीय निर्णय आहे त्याच्या आत मराठ्यांना काय राजकारण करायचा भाग नाही। मॅडम आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वेळ नाही दिली तर मग राज्याचे मुख्यमंत्री मग आम्हाला फसवतात झालेले आहे। खूप वाईट नाशिक हे चांगला मेसेज यांच्या नसेल तर आपले 30 घेऊन जा यांच्या नसेल होतं मॅडम राज्याकडे मागितलं केंद्राकडे केंद्र म्हणतं राज्याकडे नगर होतं कामा नाही तेवढी पहिलं आमची तुमचाही जास्त काही वेळा मिळेल एवढा माझ्या विश्वास दाखवला याबद्दल आणि ते तुम्ही जमा करू शकता। आईचं आणि तुमचं संगे पाटलांनी 29 तारखेचा जो निर्णय ठेवला मॅडम राजकीय निर्णय आहे त्याच्या आत मराठ्यांना काय राजकारण करायचा भाग नाही। सगळे एकदम आम्ही आपला सगळे आता तेवढं फक्त आमची विनंती बहिणीकडे आम्ही मागतो तुम्ही आम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यावं। महाराज की जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय। मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा लाख मराठा।